हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। ही वीरगाथा आहे त्या महावीराची। 14 मे 1657 ज्येष्ठ शुक्ल 12 शके 1579। सईबाई, थोरल्या महादेवाला हात जोडा, पुत्र झालाय। सईबाईंना पुत्र झाला हा आवाज कानी आला। अरे त्या बत्ती तोफांना आमचा धाकला धनी आला। दुदुंभी आवाज घुमला, ढोल चौघड्यांचा, पुरंदरास मुजरा आला उभ्या सह्यगिरीच्या कड्यांचा। ऐकून वार्ता शिवरायांचा हर्ष मावेना गगनी। आनंदले स्वराज्य अवघे, अवघी आनंदली धरणी। शिवबा, बाळाचं नाव काय ठेवायचं? आऊसाहेब, तुम्ही हिंदवी स्वराज्य म्हणा, आम्ही आभाळ म्हणू। तुम्ही म्हणा शंभूराजे, आम्ही शत्रूंचा काळ म्हणू। फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार। ओ रणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार। स्वराज्याचा महारुद्रकारी वैऱ्याचा संहार। शिवबाचा बाळ वर्ग मराठ्यांचा झाड। साऱ्यांचा कैवार ऐसा उतरला मल्हार। स्वराज्य केवळ हे तलवारीने जिंकलं जात नाही, हे घडवले जाते बुद्धीने, शौर्याने आणि संस्काराने। रायगडाच्या विस्तारणी मैदानावर चालू आहे राजपुत्र संभाजी आणि त्यांचे शिक्षण। शंभू, तलवार केवळ शत्रूला मारण्यासाठी नाही, ती शौर्य, धैर्य आणि नीतीचा प्रतीक आहे। हो बाबा, मी शस्त्रासोबत शास्त्र सुद्धा शिकेन। सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात्। भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठत्वशाङ्गुलम्। सक्रजिनी सैल पर अर्कतम बैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए। सक्रजिनी सैल पर अर्कतम बैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए। रामदस कंध पर भीम
वर्ष 1660, स्थान रायगड किल्ला. सईबाईंच्या मृत्यूनंतर संभाजीराजे अजूनही मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. शिवाजी महाराज संभाजींना किल्ल्याबाहेर शिक्षणासाठी आणि शिस्तीचे धडे गिरवण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतात. बाबा, आधी आई गेली, आता तुम्ही पण मला सोडून चाललात. शंभू, हा स्वराजाचा मार्ग कठीण आहे. शिस्त आणि शौर्य शिकायलाच हवं. माझं कोणीच नाही आता. आई गेली आणि बाबा पण जात आहेत. निज निज रे शंभू बाळा, जो जो रे शंभू बाळा, निज निज रे शंभू बाळा, जो जो रे शंभू बाळा. आईचा पाठीचा आधार गेला आणि आता बापाचाही हातही सुटणार. पण माझ्या शंभू बाळाच्या मनातला या एकटापणा नाही रे. शिवाजी महाराज मोहिमेवर निघून गेले आहेत. संभाजी आईविना आणि आता बापाविना एकटा पडला आहे. त्याच्या मनात असंतोष आहे. जिजाबाई संभाजीला किल्ल्याच्या अंगणात घेऊन येतात. रायगडाच्या अंगणात जिजाबाई उभ्या आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. संभाजी रडत उभा आहे. शंभू, अश्रू पुसा. मराठी मातीचे वीर कधीच हताश होत नाहीत. आधी आई गेली, आता बाबा पण गेले. माझं कुणीच नाही आता. राजे, मी आहे ना. माझ्या अंगणात मोठा होत आहेस. शोभा लहानगा असतानाच मी त्याला तलवारीचे धडे दिले. आज तू माझा शंभू, तुझ्या मनातला राग या तलवारीतून बाहेर काढ. आऊ साहेब, मला पण शिकवा. मला पण बाबांसारखं शूर बनायचंय. हात मजबूत, नजर स्थिर, हल्ला तसा अचूक. राजे, आईचं जाणं, बाबांचं दूर जाणं, या दुःखाला तलवारीतून बाहेर काढ. तू शंभू आहेस, शिवरायांचा शूरपुत्र. मी संभाजी, स्वराज्याचा मावळा. ईज हाती तलवारीची घेऊन या धावतो. हे वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो. हे शंभूराजा सोबतो ग शंभूराजा सोबतो. शंभूराजा सोबतो ग शंभूराजा सोबतो. वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो. वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो. साल 1666. शिवाजी महाराज आणि बाल संभाजी महाराज औरंगजेबाच्या आमंत्रणावरून आग्र्याला गेले. दिल्लीचा लाल किल्ला. औरंगजेबाच्या दरबारात समोर उभा आहे एक लहान मुलगा. त्या काळात संभाजी महाराज फक्त 9 वर्षाचे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. शिवराय कैदेत असतानाही या बालकाने सम्राटांनाही थरकाप व्हायला भाग पाडलं. हाच तो प्रसंग जिथे बाल संभाजीने दिलेली उत्तरं आणि आत्मविश्वास शेकडो दरबारींच्या नजरा झुकवणारा ठरला. छत्रपती शिवाजी महाराज की. ये तो शिवाजी का लड़का निकला. इतना छोटा सा शेर. होय, मी शुभाचा वाघच आहे, पण माझी नखे अजून धारदार आहेत. अरे शिवा, का है अब तू क्या करेगा? डर गया क्या? घाबरलो? मी तर वाट पाहतोय. बच्चे, क्या तुझे अपनी उम्र का ख्याल नहीं है? मुझसे इस तरह से बात करने की तेरी हिम्मत कैसे हुई? हिम्मत माझ्या रक्तात आहे ती.
बच्चे, तेरे इस जुबान को मैं आग में झोंक दूंगा। हे, माझी जीभ तुझ्या तुरुंगात जाईल, पण माझं स्वराज्य मात्र माझ्या रक्तातच राहील। आन पे कर दिए प्राण न्योछावर, लहू में जिसके ज्वाला था। रणधीर वीर तूफान चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी, भूले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी। हर खंजर भर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे, मृत्यु करती तांडव रण में जब मर्द मराठा लड़ते थे। चिंगार सनातन की गूंजी और ध्वज केसरी लहरे थे, ढोर ढोर थे घोर घाव और लहू से लथपथ चेहरे थे। महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगा दी। रायगड 3 एप्रिल 1680. शिवाजी महाराजांचे निधन. रायगड किल्ल्यावर सगळीकडे दुःखाचं वातावरण होतं. प्रजा रडत होती. मावळे, बाळ, वृद्ध सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आपला छत्रपती आता या जगात नव्हता ही गोष्ट कोणाच्या मनाला पटत नव्हती. तेव्हा संभाजी महाराज समोर आले. त्यांच्या डोळ्यातही पाणी होतं, पण चेहऱ्यावर एक प्रकाशाचा धीर आणि ताकद होती. शोधू कुठार धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार, माझ्या राजार, माझ्या शिवबार. शोधू कुठर धावू कसर, मीच स्वतःला पाहू कसर. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 20 जुलै 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काही काळ राजकारणात अडथळे आले, पण शेवटी संभाजी महाराजांनी आपल्या सामर्थ्याने सिंहासन स्वीकारलं. आजपासून माझं जीवन स्वराज्यासाठी अर्पण. मुघल, पोर्तुगीज, इंग्रज कोणालाही स्वराज्यावर डोळा ठेवू देणार नाही. ही तलवार स्वराज्याच्या रक्षणासाठी. जो शत्रू डोळा उचलेल त्याचा इतिहास नष्ट होईल. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की सेवा को है
राज्याभिषेकाच्या दिव्य क्षणी येशूबाईंच्या पायात जणू भावनाचं लयबद्ध नृत्य दाटलं. स्वराज्याच्या रक्षणासाठी उभ्या राहिलेल्या महाराजांचं त्यांनी तालात, प्रेमात आणि अभिमानात नृत्य करत स्वागत केलं. शहरली मावळ माती दिस किती गोड ग, हो शहरली मावळ माती दिस किती गोड ग, मोहरल्या मनाला या सासणाची ओढ ग, डोळ्याच्या या पडतीन दारापाशी उवाळीन मन भरण्या हाळीन तेजवरा स्वप्नात हरवूनी निजला. हुर हुरला रुळ जुळला वाट पाही शंभूराया मन ऐकला. हुर हुरला ग बाई बावरला वाट पाही शंभूराया मन ऐकला. रणांगण जिंकणाऱ्या छत्रपतींच्या मनात आज शंका आहे, पण त्या शंकेला उत्तर देणारी आहे येसूबाईंची निष्ठा. जेव्हा राजा थकतो तेव्हा राणी त्याला पुन्हा लढायला शिकवते. ही केवळ एक भेट नाही, हे आहे स्वराज्यासाठी जीव देण्याचं वचन. सखी, आज तुम्हाला काही विचारायचं आहे? राजे, आज आपण इतके शांत का? नेहमी रणांगणावर गरजणारे संभाजी आज विचारमग्न. जर मला काही झालं तर तुमचं काय होईल? राजे, तुम्ही जर स्वराज्यासाठी मरण पत्करलं तर मी त्या मरणात तुमचा अभिमान पाहीन. तुमच्या रक्तातच माझा श्वास आहे. सखी, हे रक्त तुमच्यासाठी वाहू शकत नाही, ते फक्त स्वराज्यासाठी वाहणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, संभाजी मरण पावला तरी स्वराज्य जिवंत राहील. राजे, माझ्या मरणातही तुमचा पराक्रम झळकावा असं माझं जीवन आहे. तेरे होठों होठों पे वादे मेरे, तेरे होठों होठों पे बातें मेरी, चैन जैसा तेरा ख्याल धीरे धीरे आए. देखो क्या क्या बताएं बागी हवाएं, धीमे सुरों में गाए. हो जाने तू जानू मैं, मेरी जान तू ही थी तू ही है. ये सांसें क्या सांसें, इनका आना जाना यूं ही है मेरी जान. सिंहासन, स्वाभिमान आणि गद्दारी. छत्रपती संभाजी महाराज सिंहासनावर बसतात, हातात तलवार. महाराज, औरंगजेब 8 लाख सैन्य घेऊन दख्खन मध्ये उतरला आहे. दरबारात सन्नाटा. संभाजी उठतात. तो दख्खनवर चालून आलाय, पण इथे मावळ्यांच्या छात्या आहेत. मराठी शूरवीर जिवंत आहेत. गडकरी, सरदार, वतनदार, आता विसरून जा भांडण. स्वराज्याची वेळ आली आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत राजे. जय भवानी! पार्वती पतये. ओम नमः शिवाय.
निरंकारी त्रैलोचन चंद्रधारी शांत रूप विषधारी विश्वनाथ त्रिपुरारी महाकाल नागधारी नीलकंठ विषधारी भीमरुद्र कामारी भोलेनाथ भंडारी भोलेनाथ भंडारी भोलेनाथ भंडारी भोलेनाथ भंडारी। शिर्के बंधू गणोजी आणि कनोजी रायगडावर उठलेल्या सत्तेचा वादळात आपलं राजकारण खेळत होते. त्यामुळेच त्यांनी एक धोकादायक निर्णय घेतला, औरंगजेबाशी हात मिळवणीचा. दोघंही मोगल छावणीत गेले आणि स्वराज्याच्या पाठीवर खंजीर खुपसला. जिथे जाहले रुधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हा सराजे महाराष्ट्राच्या भूमीत. जिथे जाहले रुधिर पावन हौतात्म्याच्या यज्ञात मुजरा करतो तुम्हा सराजे महाराष्ट्राच्या भूमीत. शत्रू बाहेरचा असो वा घरातला, मी त्याला ओळखूनच त्याची शिक्षा ठरवीन. मी संभाजी शिवरायांचा वाघ कोणत्याही गद्दाराला स्वराज्य झुकू देणार नाही. स्थळ संगमेश्वर. पहाटेचा काळ. महाराज विश्रांती घेत आहेत. अचानक धावपळ. एक मावळा धावत येतो. राजे राजे, मुघल सैन्य चारी बाजूने गिरावा घेतलाय. हा आंधळा हल्ला नाही, ही फितुरी आहे. शिर्क्यांची गद्दारी. तलवार चालवा. स्वराज्य जिवंत आहे. तोवर आपण मरायला नाही, लढायला जन्मलो आहोत. सोळाशे 1989 हाच तो काळ होता जेव्हा संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात गेले होते. संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे 100 मुघलांनी घेरून पकडलं. औरंगजेबाला वाटलं होतं की कैदेमुळे मराठ्यांचा आत्मा मोडेल, पण संभाजी महाराज दरबारातही डगमगले नाहीत. उलट त्यांनी औरंगजेबाच्या समोर उभं राहून त्याला शब्दांनी जीरबंद केलं. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब. अंतिम संवाद. संभा, अभी भी वक्त गया नहीं है. मेरे सामने सर झुका दो. इस्लाम कबूल कर लो. बादशाह तुम्हारे कदमों में होगी. तुझे दिल्ली के तख्त पर बिठा दूंगा, लेकिन पहले शिवाजी का धर्म छोड़ दो. धर्म सोडणार मी? चल. अरे औरंग्या, तुझ्या सिंहासनावर बसण्यापेक्षा मला मृत्यू स्वस्त वाटतो. तुझ्या तलवारीचा दार मला झुकू शकत नाही. माझ्या रक्ताचा शिवरायाचा शिकवण आहे, आणि या शिवरायांच्या वारसाला धर्म विकायचं नाही. मरायचं असेल तर ते स्वराज्यासाठी. संभा, मेरे कदमों में आने वाले का एक ही अंजाम होता है, उन्हें हमेशा के लिए मिटा दिया जाता है. तू मेरे तख्त पर नहीं बैठेगा, तू मेरे सामने झुकेगा नहीं, तो फिर तेरे जिस्म की हर नस काट दी जाएंगी. काप, तोड, चीर. माझा शरीराचा मातीमध्ये मिसळेल, पण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न मात्र हजारो मराठ्याच्या रक्ताचं उभं राहील. माझं रक्त हिंदवी मातीचं अर्पण होईल, मन मुघलाची गुलामी मान्य करणार नाही. तू अपनी जिंदगी यूं ही बर्बाद कर रहा है. संभा, तेरे इसी जिद से तेरा वंश खत्म हो जाएगा.
वंश संपणार नाही औरंग्या. शिवरायांचा वारसा तलवारी नाही तर मातीच्या कणाकणात जिवंत राहील. मी जर मरणार तर ती संभाजीच्या रक्ताचा प्रत्येक थेंब हिंदवी स्वराज्याचा नवा संभाजी घडवेल. तो फिर तेरे खून की हर बूंद को मैं अपने तलवार की धार से काटूंगा. तलवारीला धार करू शकतोस पण माझा धर्म मोडू शकत नाहीस. मी माझ्या धर्मासाठी मरायला तयार आहे. आणि औरंग्या ऐकून ठेव, संभाजी मरतोय पण हिंदवी स्वराज्याचा अमर राहील. ले जाओ इस नामुराद को, ले जाओ. राज संभाजीर माझ, राज संभाजीर माझ, घेऊन गेला काळ माझा जगदंबेचा बाळ. राज अगर जान प्यारी है तो एक ही जुगत है, इस्लाम कबूल कर लो. राज संभाजीर माझ, राजा शिवबाचा बाळ. खींच लो सारे नाखून इसकी उंगलियों से. जगदम्बा, जगदम्बा. सारे नाखून झेले पर संभा के चेहरे पर दर्द नजर तक नहीं आया. जगदम्बा, जगदम्बा. आंखें, अपनी आंखें तो बंद कर लीजिए जनाब. देख क्या रहा है, निकाल दे आंखें. जगदम्बा, जगदम्बा. इसकी जबान इसकी हलक से अलग कर दो. जगदम्बा.